नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PC पाटील अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, स्टँडर्ड 9च्या अल्जेब्रामधील सेट या चॅप्टरमधील आपण मागच्या सेशनला सबसेट, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट या संकल्पनांचा स्टडी केला होता. त्याचबरोबर आपण त्यांच्या प्रॉपर्टीजचा सुद्धा अभ्यास केला होता. आज याच्यावरील प्रॅक्टिस सेट 1.3चा आपण स्टडी करणार आहोत. या कन्सेप्टवर आधारलेली उदाहरणं या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आहेत. तत्पूर्वी ज्यांनी मागचे लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी आजच्या व्हिडिओमधील डिस्क्रिप्शनमध्ये मागच्या व्हिडिओच्या लिंक्स आपल्या दिल्या आहेत, त्यांच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपले प्रिव्हियस लेक्चर्स पाहायला मिळतील. तर चला मित्रो पाहूया प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे आपला, इफ A is the set of A, B, C, D, E and B is the set of C, D, E, F, C is the set of B, D is the set of A, then which of the following statements are true and which are false. तर आपल्याला A, B, C, D असे चार सेट दिलेले आहेत. या चार सेटच्या संदर्भात आपल्याला काही ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. त्या ऑप्शन्स पैकी सबसेट रिलेशनच्या बाबतीत कोणतं ऑप्शन ट्रू असेल आणि कोणतं ऑप्शन फॉल्स असेल ते आपल्याला रेकग्नाइज करायचं आहे बाय द डेफिनेशन ऑफ सबसेट. सो लेट्स लर्न अबाउट दॅट. फर्स्ट रिलेशन आपल्याला या ठिकाणी दिलं आहे पहा, C इज द सबसेट ऑफ B. सो आपल्याला सबसेटची डेफिनेशन माहिती आहे, इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ वन सेट कम्स in another set, means all elements of set C are present in set B, then we call C is the subset of B. So let's study. C चे एलिमेंट आहेत B आणि D आणि B या सेटचे एलिमेंट आहेत C, D, E, F. यापैकी C चा D हा एलिमेंट B या सेट मध्ये येतोय, परंतु B हा एलिमेंट या ठिकाणी या B या सेट मध्ये येत नाही. म्हणजे all elements of C are not present in set B. So this relation is false, means C is not subset of B. So let's study the next example. आपल्याला सेकंड ऑप्शन दिलेलं आहे A is the subset of D. आता A सेटचे एलिमेंट पाहूया आपण, ते काय A, B, C, D, E आणि D सेटचे एलिमेंट काय A, E. आपण कंपॅरेटिव्हली जर या ठिकाणी पाहिलं तर A हा सेट ग्रेटर आहे आणि D हा स्मॉलर आहे. म्हणजे A मध्ये एलिमेंट जास्त आहेत आणि D मध्ये कमी आहेत. असा सेट तर सबसेट असू शकत नाही. तरी सुद्धा जर तुम्ही विचार केला तर A चे जे एलिमेंट आहेत A, B, C, D, E हे ऑल एलिमेंट D मध्ये येतच नाहीत. त्याच्यामुळे ऑब्वियसली all elements of A are not present in D, so A is not subset of D. So this is also false statement. Let's study the next option. It is that D is the subset of B. आता D चे जे एलिमेंट आहेत ते A, E आणि B चे जे एलिमेंट आहेत ते C, D, E, F. या ठिकाणी D चा E हा एलिमेंट B मध्ये येतोय परंतु A येत नाही. म्हणजे all element of set D are not present in set B. Hence this relation is also false, means D is not subset of B, so it is also false statement. Now the next relation means fourth option आपल्याला असा दिलेला आहे D is the subset of A. आता D चे एलिमेंट कोणते आहेत A, E आणि A चे एलिमेंट कोणते आहेत A, B, C, D, E. इथे जर आपण पाहिलं पहा D चा A हा एलिमेंट या ठिकाणी A या सेट मध्ये प्रेझेंट आहे, तसंच E हा एलिमेंट सुद्धा A मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ऑल एलिमेंट्स ऑफ D आर also present in set A. So D is the subset of A. This relation is true because all elements of set D are present in set A. Now the next option is that B is the subset of A. आता पुढचं रिलेशन आपल्याला असं दिलेलं आहे की B is the subset of A. हे रिलेशन ट्रू आहे की फॉल्स ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो B चे एलिमेंट कोणते आहेत पहा, C, D, E, F are the elements of set B आणि A चे एलिमेंट आहेत A, B, C, D, E. या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर D हा एलिमेंट या ठिकाणी येतोय, E पण येतोय परंतु F येत नाही, C पण येतोय. F हा एलिमेंट असा आहे B चा की तो A मध्ये येत नाही. म्हणजे all elements of B are not present in set A. So B is not subset of A. So this statement is also false. Now the next statement is that
सिक्स स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आपल्याला सी इज द सबसेट ऑफ ए. आता सी या सेटचे एलिमेंट पाहू आपण, तो आहे बी आणि डी. तर ए मध्ये याचे एलिमेंट आहेत का पाहूया. सी मध्ये बी हा एक एलिमेंट जो दिसतोय आपल्याला तो पण या ठिकाणी ए मध्ये आहे. पहा आपण लागला त्याला या ठिकाणी राऊंड मार्क करूया. सो बी इज ऑल्सो प्रेझेंट हियर. डी of the element set C is also present in A, means all the elements of C are also present in set A. So C is the subset of A. This statement is true. And other statements except the statement number 4 and 6 are false. In this way we can solve question number first, which is based on subset relation. Now we have to solve here question number 2. The question number 2 is that take the set of natural numbers from 1 to 20 as a universal set and show set x and y using Venn diagram. आपल्याला या ठिकाणी असं सांगितलं आहे की नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 चा सेट हा युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घ्यायचा आहे आणि तो युनिव्हर्सल सेट कन्सिडर करून x आणि y या दोन सेटचा वेन डायग्राम काढायला सांगितलं आहे. सो लेट्स स्टडी. First example, x is the set of all x such that x belongs to n and x is greater than 7 and less than 15. म्हणजे या ठिकाणी x हा असा सेट आहे की ज्या सेट मध्ये नॅचरल नंबर्स आहेत परंतु ते नॅचरल नंबर 7 पेक्षा ग्रेटर आणि 15 पेक्षा लेस आहेत. म्हणजे जर आपण लिस्टिंग मेथडने हा सेट लिहून घेतला तर याच्यामधले एलिमेंट येतील 7 पेक्षा ग्रेटर आणि 15 पेक्षा लेस. म्हणजे येतील 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. 15 इथे इन्क्लूड होणार नाही कारण लेस दॅन 15 म्हटलंय म्हणून. आणि युनिव्हर्सल सेट यू मध्ये ऑल 1 to 20 एलिमेंट म्हटलेत म्हणून ते लिस्टिंग मेथडने लिहिण्याची काही आवश्यकता नाही. आपण ते डायरेक्ट दाखवू शकतो रेक्टेंगल मध्ये. तर पहा मग या ठिकाणी आता आपण याची जर आपल्याला फिगर काढायची असेल म्हणजे वेन डायग्राम काढायची असेल तर ती कशी दाखवू शकतो. आपली मेथड आहे जर कोणताही सेट आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल ऍज अ युनिव्हर्सल सेट तर तो आपण रेक्टेंगल मध्ये दाखवतो. तर या ठिकाणी रेक्टेंगल मध्ये आपण हा युनिव्हर्सल सेट दाखवूया. Let's consider this is the universal set U and it holds all the numbers, natural numbers from 1 to 20. So 1 to 20 चे all numbers याच्यात include होतील. परंतु x हा असा सेट आहे की ज्याच्यामध्ये 8 पासून ते 14 पर्यंतचे एलिमेंट आहेत आणि हे एलिमेंट सुद्धा फ्रॉम 1 to 20 आहेत. तर x हा U चा सबसेट आहे. जेही सेट दिलेले असतात ते युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतात. त्याच्यामुळे आपण इनसाइड दिस रेक्टँगल x ला रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून x ला रिप्रेझेंट करण्यासाठी मी या ठिकाणी एक ओव्हल शेप फिगर घेतो की ज्याच्यामध्ये x चे एलिमेंट असतील. हा एलिमेंट जो असेल हा जो ओव्हल शेप फिगर मी या ठिकाणी ड्रॉ केली तो x हा सेट डिनोट करेल. तर मग x चे एलिमेंट या ठिकाणी लिहावे लागतील. ते आहेत 8, 9, 10. रॅन्डमली आपण कुठेही ते एलिमेंट डिनोट करू शकतो. 11, 12, 13 आणि 14. एक्सेप्ट दीज नंबर्स ऑल आर इन्क्लुडेड इन युनिव्हर्सल सेट. जसे हे एलिमेंट युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट आहेत एक्सेप्ट दॅट फ्रॉम 1 to 20 एलिमेंट सुद्धा युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत. म्हणून यांच्या व्यतिरिक्तचे एलिमेंट हे x च्या बाहेर परंतु युनिव्हर्सल सेट मध्ये असल्यामुळे रेक्टेंगल मध्ये डिनोट करावे लागतील. ते आहेत आपले 1, 2, 3, 4, 5. रॅन्डमली आपण कुठेही दर्शवू शकतो 6, 7. आता फ्रॉम 8 to 14 सोडून द्यायचे कारण ते x मध्ये ऑलरेडी आहे असल्यामुळे ते u मध्ये आहेतच. सो 14 नंतरचा नंबर आहे आपला 15, 16, 17, 18, 19 and 20. या पद्धतीने x हा सेट जो आहे तो along with universal set U आपण वेन डायग्राम ने डिनोट केलेला आहे. याच पद्धतीने आता आपण पुढचं एक्झाम्पल स्टडी करूया. सेकंड एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे
की y is the set of all y such that y belongs to n and y is prime number from 1 to 20. यासाठी सुद्धा युनिव्हर्सल सेट हा U आहे आणि त्याचे एलिमेंट 1 to 20 आहेत. म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये 1 to 20 चे सर्व नॅचरल नंबर्स ऑलरेडी इन्क्लुडेड आहेतच. फक्त आपल्याला हा दिलेला सेट जो आहे तो लिस्टिंग मेथडने या ठिकाणी मांडून घेऊ आपण मागच्या सेट प्रमाणे. सो हा जो सेट आहे y हा नॅचरल नंबरचा असा सेट आहे की ज्याच्यामध्ये फ्रॉम 1 to 20 प्राइम नंबर आहेत. मग 1 to 20 चे प्राइम नंबर कोणते कोणते, तर 2 3 5 7 11 13 17 आणि 19 हे एलिमेंट जे आहेत हे फ्रॉम 1 to 20 चे प्राइम नंबर्स आहेत. मग एक्सेप्ट दॅट एलिमेंट अदर जे एलिमेंट आहेत 1 to 20 चे ते U चे एलिमेंट आहेतच. म्हणून आपण U युनिव्हर्सल सेट जो आहे इथे सुद्धा आपण रेक्टँगलने रिप्रेझेंट करणार आहेत. हा झाला युनिव्हर्सल सेट जो मी या ठिकाणी रेक्टँगलने रिप्रेझेंट केलाय. याच्यात ऑल एलिमेंट असतील फ्रॉम 1 to 20 चे. आता y चे एलिमेंट कोणते आहेत, तर y मध्ये ऑल प्राइम नंबर आहेत फ्रॉम 1 to 20 चे. हे ऑलरेडी 1 to 20 मध्ये इन्क्लूड असल्यामुळे y हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल. त्याच्यामुळे y जो आपण वेन डायग्रामने डिनोट करणार आहे तो या रेक्टँगल मध्ये इन्क्लूड असेल, तो त्याचा सबसेट असल्यामुळे. मी या ठिकाणी y ला रिप्रेझेंट करतोय ट्रायंगलने. सो ट्रायंगलला y ने रिप्रेझेंट करत असल्यामुळे मी या ठिकाणी y हे नाव म्हणजे y लेटरने हा ट्रायंगल डिनोट करतोय. तर यामधले एलिमेंट जे येतील ते सर्व मी या ट्रायंगलच्या आतमध्ये लिहिणार. कोणते कोणते, 2 3 5 7 रँडमली आपण कुठेही लिहू शकतो ते, 11 13 17 आणि 19. या पद्धतीने y चे एलिमेंट मी या ठिकाणी डिनोट केलेले आहेत. एक्सेप्ट दॅट एलिमेंट जे असतील ते U मध्ये इन्क्लूड आहेत, y मध्ये नसले तरी. मग ते आपण या ठिकाणी U मध्ये कुठेही रँडमली डिनोट करू शकतो. तर एक्सेप्ट दॅट एलिमेंट कोणते कोणते आहेत, 1 4 6 8 9 10 12 14 15 16 18 20. या पद्धतीने या ठिकाणी मी y ची अलॉंग विथ युनिव्हर्सल सेट U वेन डायग्राम प्लॉट केलेला आहे. तर जो आपला क्वेश्चन सेकंड आहे त्यामधील x आणि y हे दोन्ही सेट जे आहेत यांच्या वेन डायग्राम अलॉंग विथ द युनिव्हर्सल सेट या आपण अशा पद्धतीने काढू शकतो. या पद्धतीने तुम्हाला कोणतेही उदाहरण जर दिले असतील आणि त्यांच्या वेन डायग्राम काढायला सांगितले असतील तर आपण याच पद्धतीने त्या वेन डायग्राम्स ह्या काढू शकतो. लेट्स स्टडी क्वेश्चन नंबर 3. U is the set of 1 2 3 7 8 9 10 11 12 and P is the set of 1 3 7 10. Then first time show the set U, P and P complement by Venn diagram, and second verify P complement is equal to P. हे दोन उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यातलं फर्स्ट आपण स्टडी करूया. शो द सेट U, P and P complement by Venn diagram. वेन डायग्रामने आपल्याला हे तीन सेट दर्शवायचे आहेत. तर U म्हणजे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी आपण रेक्टँगल यूज करतो. वेन डायग्रामने जर आपल्याला युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करायचा असेल तर त्यासाठी आपण रेक्टँगल यूज करतो या पद्धतीने. आणि मग हा रेक्टँगल म्हणजे युनिव्हर्सल सेट असेल. त्याच्यामधले एलिमेंट आहेत युनिव्हर्सल सेट मधले 1 2 3 7 8 9 10 11 12. परंतु P जो सेट आहे त्याच्यात एलिमेंट आहेत 1 3 7 10. ऑल द एलिमेंट्स ऑफ P इथं 1 आहे आर प्रेझेंट इन U. कुठलाही दिलेला सेट हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. त्याच्यामुळे P मध्ये जे एलिमेंट आहेत 1 3 7 10 ते या ठिकाणी U मध्ये प्रेझेंट आहेत. ऑल एलिमेंट्स ऑफ P आर प्रेझेंट इन U. सो आपण जो युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करतोय त्याच्या आतमध्येच P हा सेट येणार आहे.
मग अगोदर आपण P हा सेट जो आहे तो U चा सबसेट असल्यामुळे या रेक्टेंगलच्या आतमध्ये P सेट मी या ठिकाणी एका ओव्हल शेप फिगरने डिनोट करतोय. तर हा झाला आपला P सेट. त्याच्यातले एलिमेंट आहेत P सेट मधले एलिमेंट जे आहेत ते कोणते? 1 3 7 10 हे एलिमेंट आले आपले P मध्ये. एक्सेप्ट दॅट जे एलिमेंट U मध्ये आहेत परंतु P मध्ये नाहीत ते आपण या ठिकाणी U मध्ये रिप्रेझेंट करूया. ते कोणते कोणते आहेत पहा. 2, त्याच्यानंतर 8, नंतर आहे 9, 11, 12. या पद्धतीने आपण रॅन्डमली ते कुठेही रिप्रेझेंट करू शकतो. तर 2, 8, 9, 11 आणि 12 हे जे एलिमेंट आहेत ते U चे एलिमेंट आहेत परंतु P चे नाहीत म्हणून ते P च्या बाहेर दाखवलेले आहेत. तर P चा बाहेर असलेला U चा जो भाग आहे तो म्हणजे P कॉम्प्लिमेंट असतो. कारण आपल्याला माहिती आहे कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्या सेटचे एलिमेंट वगळता उरलेले U मधील एलिमेंट येतात. म्हणून P चा बाहेरील भाग जो आहे तो P कॉम्प्लिमेंट असेल. तो आपण या ठिकाणी शेडेड रीजन ने दाखवूया. हा शेडेड रीजन जो आहे तो म्हणजेच P कॉम्प्लिमेंट आहे. कारण P व्यतिरिक्तचे U मधले एलिमेंट जे आहेत ते या शेडेड रीजन मध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून हा जो भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा आला आपला P कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने हे U रेक्टँगल मध्ये दाखवलेला सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट झाला. त्याच्या आतमध्ये दाखवलेला सेट हा P सेट झाला. P हा U चा सबसेट असल्यामुळे तो रेक्टँगलच्या आतमध्ये आला. आणि एक्सेप्ट P चे एलिमेंट सोडून म्हणजे जे बाहेरचे एलिमेंट आहेत म्हणजे U चे आहेत परंतु P चे नाहीत ते आले P कॉम्प्लिमेंट चे एलिमेंट. ते या ठिकाणी मी शेडेड रीजन ने दाखवलं. या पद्धतीने आपण U सेट, P सेट आणि P कॉम्प्लिमेंट हे वेन डायग्राम ने रिप्रेझेंट करू शकतो. आता याच्यातलं सेकंड एक्झाम्पल आपण स्टडी करूया ते म्हणजे व्हेरीफाय P कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू P. सो हियर आपल्याला या ठिकाणी अगोदर P कॉम्प्लिमेंट काय आहे ते फिगर मध्ये दिल्याप्रमाणे लिहून घेऊया. तर P कॉम्प्लिमेंट आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे हा शेडेड रीजन आहे या फिगर मध्ये दाखवलेलं. त्याच्यातले एलिमेंट आहेत आपले 2, 8, 9, 11, 12. ओके. सो हे झाले P कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट. आता याचा आपल्याला पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे म्हणजे देअरफॉर P कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे आपल्याला. इतर सेटची कॉम्प्लिमेंटच्या संदर्भात प्रॉपर्टीज आहे की कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा तोच सेट येतो. परंतु तरी सुद्धा आपल्याला फिगरवरून व्हेरीफाय करायचं आहे. पहा या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे या कॉम्प्लिमेंट मधले एलिमेंट सोडून उरलेले U म्हणजे युनिव्हर्सल सेट मधील एलिमेंट कोणते ते 1 3 7 10. तर ते आहेत 1 3 7 and 10. आणि आपण जर लक्ष दिलं या ठिकाणी ऑब्झर्वेशन तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला लक्षात येईल की 1 3 7 10 1 3 7 10 हे P चे एलिमेंट आहेत म्हणजे 1 3 7 10 इज P. सो हियर इट इज क्लिअर दॅट P कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू P. 1 3 7 10 हे P चे एलिमेंट असल्यामुळे या ठिकाणी हे व्हेरीफाय झालं की P कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच P. अशा पद्धतीने आपण बाय वेन डायग्राम P कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट P येतो हे या ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे. लेट्स स्टडी द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज A is the set of 1 3 2 7 then write any three subset of A. जर A सेटचे एलिमेंट 1 3 2 7 असतील तर त्याचे any three सबसेट आपल्याला लिहायला सांगितले आहेत. आता सबसेटचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. सबसेट कोणाला म्हणतात? ज्या सेटचे ऑल एलिमेंट्स ते दुसऱ्या सेटमध्ये येतात तो त्याचा सबसेट असतो. या पद्धतीने आपल्याला जर A चे सबसेट लिहायचे असतील तर अनेक या ठिकाणी सबसेट त्याचे येऊ शकतात. फक्त ते एलिमेंट घेताना ते A मधले एलिमेंट असले पाहिजेत आणि जो सेट घेऊ त्याचे टोटल एलिमेंट हे A मध्ये आले पाहिजेत तो त्याचा सबसेट असेल. मग या पद्धतीने आपण कसं घेऊ शकतो पहा. B इज द सेट ऑफ 1 3 2 म्हणजे याची ऑल एलिमेंट याच्यामध्ये येत आहेत म्हणजे B इज द सबसेट ऑफ A. C इज द सेट ऑफ 3 2 7 किंवा D इज द सेट ऑफ 3
2 किंवा E is the set of 2 7 या पद्धतीने एका एलिमेंटचा एक एलिमेंटचा सुद्धा आपण सेट घेऊ शकतो जो की याचा सबसेट असेल आणि प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो त्या पद्धतीने 1 3 2 7 हा सुद्धा याचा काय असेल सबसेट असेल म्हणजे हा सुद्धा याचा सबसेट असतो या पद्धतीने अनेक सबसेट रिलेशन आपण लिहू शकतो की ज्याचे एलिमेंट्स ऑल एलिमेंट्स असतील ते ए मध्ये इन्क्लूड असतील तो त्या ए चा पॉसिबल सबसेट असेल. Now let's study the question number 5 of practice set 1.3. It is like that. Write the subset relation between the sets. जे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी 5 एक्झाम्पल्स आहेत तर यांच्यामधील सबसेट रिलेशन्स आपल्याला लिहायचे आहेत. सो फर्स्ट आहे P is the set of all residents in Pune. Second आहे M is the set of all residents in Madhya Pradesh. And I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. And H is the set of all residents in Maharashtra. So या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पुणे असो मध्य प्रदेश असो की महाराष्ट्र असो अथवा इंदोर असो हे सर्व इन्क्लुडिंग ऑल आर कम्स इन अ इंडिया या सर्वांचे जे एलिमेंट आहे ते इंडियामध्ये येतात म्हणून ऑब्वियसली हा प्रत्येक सेट हा इंडिया या सेटचा म्हणजे बी चा सबसेट असेल म्हणून एक रिलेशन अगोदर आपण सर्वांच्या समोर लिहून घेऊया की P is the subset of B because B is the set of all residents in India. So here M is also subset of B. R is also subset of B and H is also subset of B. So one of the subset relation is clear here. Now P is the set of all residents in Pune and Pune includes in Maharashtra. So P is the set of Pune and H is the set of Maharashtra. So obviously P is the subset of H. So regarding about the P, there are two subset relations. One is P is the subset of B and other is P is the subset of H. Similarly, second example now. M is the set of all residents in Madhya Pradesh. Madhya Pradesh includes in India, so M is the subset of B. Second thing is that there is only one relation because Madhya Pradesh is state and it includes in India. So there is no another relation regarding about the set M. Now about the set I. I is the set of all residents in Indore. Indore is in India, so one of the relation is already here. I is the subset of B. Another thing is that Indore is in state Madhya Pradesh, so I is the subset of M. So here another relation of subset is that I is the subset of M. In this way, I is the subset of B and I is the subset of M. Now B is the set of all residents in India. It is the biggest set amongst this all other set. So here B is not a subset of any other set. About the H, H is the set of all residents in Maharashtra and Maharashtra is the subset of India. Maharashtra is a state, it includes in India. So there is also only one relation, subset relation, that is H is the subset of B. In this way, subset relation of these sets can be written as like that. Now, question second in question fifth is that which set can be universal set for above set? तर दिलेल्या सेट्स मधून कोणता सेट आपण युनिव्हर्सल सेट म्हणून निवडू शकतो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते या ठिकाणी दोन मध्य प्रदेश महाराष्ट्र हे दोन्ही स्टेट आहेत पुणे हे महाराष्ट्रातील शहर आहे तर इंदोर हे मध्य प्रदेश मधील शहर आहे आणि हे सर्व इंडियातील रेसिडेंट्सचे सेट आहेत त्याच्यामुळे ऑल सेटच्या कंपेयर्सने आपल्याला असं लक्षात येतं की सेट बी हा इंडियातील रेसिडेंट्सचा सेट असल्यामुळे
हा यांच्यासाठी बिगेस्ट सेट आहे आणि तो युनिव्हर्सल सेट आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की सेट B इज युनिव्हर्सल सेट फॉर above sets. कारण B सेट हा कंपॅरेटिव्हली अदर सेट्सच्या तुलनेने ग्रेटर आहे आणि तो सेट अदर सर्व सेटला होल्ड करतो. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 1.3 चा आज आपण स्टडी केलेला आहे. ज्यांनी आपले प्रिव्हियस लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी ते पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद.